तिथं होत असतो सगळ्यांचा. आणि म्हणून यमाचे यमदूत म्हणत आहेत, म्हणजे याचं लेटर आम्ही घेऊन आलोय. हे बघा, याचं नाव आहे गुणनिधी, त्याच्या बापाचं नाव आहे यज्ञदत्त, आणि त्याचा हा अवगुणी पुत्र आहे. याला नेण्यासाठी आलोय. त्यावेळेला शिवगण म्हणत आहेत, तुम्हाला जी लेटर मिळाली ते चुकीचं नाही, योग्यच आहे. तुमचं पत्र योग्य आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, यांना आयुष्यभर चांगले कर्म केले नाही, चांगली संगती केली नाही, माता पित्यांची सेवा केली नाही, गुरुजनांचा आदर केला नाही, तरी धर्मशास्त्र याचं काही अध्ययन केलं नाही, चांगल्या पद्धतीने जरी नाही वागला, पण याचा अंतिम काळ जो आहे तो मात्र शिवालयामध्ये गेलेला आहे. याच्या अंतिम काळामध्ये त्याने देवाचं स्मरण केले, देवाचं पूजन पाहिले. हा ज्या वेळेला याचा अंतिम काळ होता, त्यावेळेला भगवंताच्या गर्भगृहामध्ये रात्री मध्यरात्री यांनी जाऊन शांत होणाऱ्या दिवावरती स्वतःच्या अंगावरचे वस्त्र फाडून त्याने दीप पाजळलेला आहे. भगवंताचा एक नैवेद्याचा कण सुद्धा त्याने ग्रहण केला नाही, आणि म्हणून याला आम्ही कैलासाला नेण्यासाठी आलो. आणि म्हणून संतांनी सुद्धा या चरित्राची दखल घेतली आणि त्याच्यावरती शब्द लिहिले, अभंग लिहिले. दीप सरसाविला केला तो कुबेर, अति दुराचारी सोराणी होता. त्याच्या जीवनामध्ये पुण्य फळाला आलं, आणि म्हणून दीपदानाची परंपरा तेव्हापासून आहे. पूर्वीपासून आपली संस्कृती आहे. आपल्या घरातून दररोज महादेवाच्या मंदिरात, म्हणजे मठात असते, महादेवाच्या मंदिरात असेल किंवा हनुमंतराच्या मंदिरात असेल, दीप देण्याची परंपरा आहे, दीप पाजळण्याची परंपरा आहे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही ते विसरलो, आमच्या घरून दीपदान जात नाही. आणि म्हणून मग कोणीतरी बघणारा महाराज आला, त्याने सांगितलं, बाई मारुतीला वारती व्हाय चांगलं होतंय, म्हणलं की हिनं मग मारुतीला निघते. महादेवाला अभिषेक कर, महादेवाला दीपक पाजन म्हणले की मग हिनं महादेवाला निघाली. म्हणजे सांगावं लागतं. पण ही परंपरा नवीन नाहीये, ही परंपरा जुनी आहे. आणि ज्या कुटुंबातून भगवंताच्या गर्भगृहासाठी दीपदान येत असतो, त्या घरच्या वंशाचा दिवा परमात्मा नीट करत असतात. भगवंताचा गर्भगृह ज्या घरातून दीप येऊन पाजळला असेल, त्या घरामध्ये प्रकाश देण्याचं काम परमात्मा करत असतात. म्हणून देव कधी कुणाचं ऋण घेऊन घेत नाही. जो देवासाठी जे जे दिला असेल त्याला पुन्हा व्याजासकट तो परमात्मा परत करत असतो. आणि म्हणून तो गुणनिधी कैलासाला गेला. भगवंताच्या कृपेने तो पुढच्या जन्मी कलिंग देशाचा राजा झाला. राज्यपद मिळाल्यानंतर त्याने आपल्या राजनगरीमध्ये प्रत्येक वस्तीवरती शिवालय उभे केले. प्रत्येक शिवालयामध्ये पुजारी ठेवून त्या देवाची पूजा चालू केली, आणि प्रत्येक देवालयामध्ये, शिवालयामध्ये दीप देऊन त्यांनी त्या सगळ्या मंदिरांना दीपाने प्रकाशित केलं. हे पुण्य फळाला आलं, आणि तो भगवंताचा प्रमद गण झाला. देवांचा, कोशागाराचा, भांडाराचा अधिपती झाला, कुबेर झाला. देवाने त्याला कुबेर पद दिलं. आजही तुम्ही आम्ही तुकोबाराने संतांनी सुद्धा वाङ्मयामध्ये लिहित असताना वाक्य लिहिले, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचा आहे आणि धन गुणाचा, तो कुबेर पापी गुणनिधी होता, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून नेहमी आपल्याकडून शिवपूजा घडावी, शिवार्चना घडावी, लिंगार्चना घडावी. दररोज आपल्या घरून भगवंताच्या मंदिरामध्ये दीपदान दिलं जावं. घरी ज्या वेळेला आम्ही सायंकाळी देवाऱ्यावरती दीप प्रज्वलित करतो, तसाच नंदादीप भगवंताच्याही मंदिरामध्ये यावा. निरंतर सत्यवादी, धर्मानुगामी आणि सत्कर्म करण्याची वृत्ती आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येऊ, एवढं अविष्ट चिंतन करून आजचे कथा वाङ्मयीन पुष्प या ठिकाणी